जीभ दाताखाली आली म्हणून काय चावून खायची असते का? बर, जीभ चावल्यानंतर किती वेदना होतात? बर, नंतर त्या जिभेने इतर काही खायचं म्हणलं तर सहन होतं का? प्रेमाचं सुद्धा तसंच आहे राव. तुम्ही कितीही प्रेम करा, मग आई वडिलांवर करा, मुलाबाळांवर करा, किंवा अजून तुम्हाला ज्यांच्यावर प्रेम करायचंय त्यांच्यावर प्रेम करा. तुम्ही कितीही प्रेम केलं तर त्यांना जर कळतच नसेल, आता त्याला कुठल्या तराजूत मोजणार? बघा, सगळं सरळ मार्गाने जर आपण एखादी गोष्ट मान्य करत असू किंवा मांडत असू तर ती साध्या भाषेतच सांगितली जाते. पण जर तुम्हाला साधी भाषा कळतच नसेल, तुम्हाला प्रेम जाणवतच नसेल, कळतच नसेल, प्रेम व्यक्त होण्याच्या तरी किती भानगडी आहेत. पण हल्ली तर काय झालंय, कॉस्मेटिक कल्चरमध्ये तुम्ही कितीही जीव ओतून सांगितलं, व्हरायटी वेगळी वेगळी असल्यामुळे मन भरकटतच. प्रत्येकावर प्रेम प्रत्येक जण करतो आणि वेळ प्रत्येकावर येते. पण लक्षात घ्या, प्रत्येक जण प्रामाणिकपणेच प्रेम करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक जण शुद्ध अंतःकरणाने आपण जी जी गोष्ट करायला जाऊ ना, बरोबर तुम्हाला तिथं चपराक मिळतेच. तुम्ही कितीही जीव लावा, कितीही जीव लावण्याचा प्रयत्न करा, अरे सामाजिक परिस्थिती जाणून घ्या, जबाबदाऱ्या जाणून घ्या, आपल्याला काय करायचं हे कळलं पाहिजे. का नुसतं म्हणजे एखाद्या अविचारांचा, अतिपणाचा किंवा सामाजिक भान विसरून नाही गोष्टी काय होत. आज जबाबदारी फार महत्वाची आहे. तुम्ही कितीही ताकदीनं चांगलं काम करा, नाव कमवायला खूप कष्ट घ्यावे लागतात. पण बदनाम करायचं असेल तर, बदनाम व्हायचं असेल क्षणात, म्हणजे तुम्हाला गरजच नाही बदनाम करायची. काही दिवसापूर्वी एक इतर राज्यातली महिला मुख्याध्यापिका होती, एक महिला शिक्षिका. बिचारी ती सुद्धा कुणाची तरी बायको असेल, बहीण असेल, मुलगी असेल, तिचाही माझ्या नजरेतून आदरच आहे. पण ते कुठंतरी ट्रिपला गेले होते. ते कुठंतरी ट्रिपला गेलेले असताना, ठीक आहे, तिचं वय जरी जास्त नसलं तरी ती तारुण्याच्या वयामध्ये होती. आणि तिच्याकडून तिचा जो विद्यार्थी आहे, कळत न कळत ते फिरायला गेलेले असल्यामुळं रोमॅन्स पद्धतीनं त्यांचं त्या ठिकाणी फोटो सेशन झालं. ते होतं की नव्हतं महाराष्ट्रात बसून तुम्हाला आम्हाला तर कळणारच नाही. आणि बरीच अशी प्रेम प्रकरण असतात, लफडी असतात. मी फक्त त्याचं उदाहरण देतोय, बाकी मला चर्चा त्या प्रेमाच्या आणि लफड्याच्या बाबतीत करायचीच नाही. तर त्याचे फोटो व्हायरल झाले सोशल मीडियावर. म्हणजे नाव कसं बदनाम होतं मला हे सांगायचंय तुम्हाला. आणि मग ती जी काही ज्या पद्धतीनं त्याच्यासोबत समजा काही अश्लील चाळे करत असतील किंवा ते जे काही भानगडी करत असतील, त्यांच्याच सोबतच्या मुलांनी किंवा इतर शिक्षकांनी किंवा कुणीही असेल, प्रत्येकाकडे स्मार्ट मोबाईल आहेत, ते टिपण्याचा प्रयत्न केला. कुणीतरी ते सोशल मीडियावर टाकलं, कुणीतरी ते व्हायरल केलं. ते इतकं व्हायरल झालं, इतकं व्हायरल झालं, म्हणजे त्या शिक्षिकेच्या किंवा त्या मुलाच्या गावात बदनामी झाली असेल, तालुक्यात जिल्ह्यात बदनामी झाली असेल. साहजिक आहे, तिचं परमनंट टीचर असेल तर तिची नोकरी गेली असेल, कारण ती तर मुख्याध्यापिका होती. तर एवढं सगळं जाऊन तिचं जे चारित्र्य आहे ते तर बदनामच झालं. त्याच्यातून ती जर मॅरिड असेल तर मग तर उद्ध्वस्तच झाली. म्हणजे हे सगळं फक्त क्षणिक त्या एखाद्या गोष्टीसाठी झालं. मला परत मूळ विषयावर यायचंय की नाव कसं बदनाम केलं जातं आणि कसं होतं सुद्धा. आज तुम्हाला शून्यातून वाट शोधावी लागते, एवढी सोपं नाहीये. स्पर्धा तर एवढी आहे, प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे, प्रत्येक जण वेगळी वेगळी व्हरायटी देण्याचा प्रयत्न करतोय. तरी सुद्धा प्रत्येक जण आपलं कसं बेस्ट असेल हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. बरेच ऍप्स आलेत, बरेच नाटकं वेगळी वेगळी करतायत लोक सध्या त्या रील्सच्या दुनियात. तर आज चांगल्या चांगल्या घरातल्या महिला सुद्धा ज्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं जे रिएक्ट करतात किंवा ऍक्ट करतात किंवा जे काही वेगळ्या वेगळ्या गाण्यांवर स्वतःची कला दाखवण्याचा प्रयत्न करतात, डान्स करतात, इथपर्यंत सगळं ठीक आहे, काहीच अडचण नाही. मग छोट्या छोट्या लहान मुली असतील, मध्यम वयातल्या मुली असतील, महिला असतील, आणि पैसे सुद्धा कमवत आहेत.
म्हणजे एक आर्थिक सोर्स सुद्धा त्यांनी त्याच्यातून शोधण्याचं काम केलं. पण काहींनी तर इतकी लाज सोडली की कपडे काय उघडे नागडे असतात. म्हणजे नाव म्हणजे ते ज्या भागात राहतात बाहेरच्या लोकांनी तुम्हाला कसं पण पाहू द्या, ते तुमच्या आसपास नसतात. पण ज्यावेळेस तुमच्या आसपासची लोक तुम्हाला तशा ह्यांनी बघायला लागतात जातात, याचा अर्थ एक तर तुम्ही फालतू तरी आहे, नाहीतर तुम्हाला दुनियाचं काही देणं घेणं सुद्धा नाही. अशा सुद्धा प्रवृत्तीची म्हणजे लोक आहेत. मला या सगळ्यांमधून एक वेगळं सांगायचं आहे, कधीतरी विश्वास ठेवा राव, कधीतरी चांगलं करायला प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या मुलांवर असेल, नवऱ्यावर असेल, वडिलांवर असेल, मित्रांवर असेल, सहकार्यांवर असेल, स्त्रिया असतील तर सगळे जे काही पुरुष आहेत, पुरुष म्हणजे स्वतःच्या मुलापासून, भावापासून, नवऱ्यापासून किंवा मित्रापासून किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांपासून जेवढे काही पुरुष आहेत, प्रत्येक वेळी जर तुम्ही त्यांना म्हणजे सोयीच्या नजरेने किंवा हे काहीच कामाचे नाहीत किंवा अतिप्रेमाच्या लोभाने किंवा त्यांनी कितीही तुमच्यावर प्रेम व्यक्त केलं तरीही तुम्हाला जर ते कमीच वाटत असेल तर तीच परिस्थिती महिलांची सुद्धा आहे. कुणाच्याही विश्वासाला कुणीही तडा दिला नाही पाहिजे. अरे मी जर चांगला दिसत नसेल ही काय माझी चूक आहे का? पण तुम्ही जर चांगले दिसत असाल तर तुमच्यावर प्रेम करणारच आहेत ना. भावना त्याच असतात, त्या फक्त व्यक्त कशा करायच्या हे समजलं पाहिजे. परिस्थितीची जाणीव असल्याशिवाय तुम्ही तुमच्या कर्तृत्वाचा फुलोरा फुलवू शकत नाही. जबाबदारीची जाणीव असल्याशिवाय तुम्ही कुठेही काही करायची हिंमत करू शकत नाही. तसंच जर तुम्हाला समाजात राहायचं असेल, टिकायचं असेल, स्वतःही सुरक्षित राहायचं असेल आणि समोरच्यालाही सुरक्षित ठेवायचं असेल, काही जबाबदाऱ्या असतात त्या फक्त पाळणं गरजेचं आहे. आज पाळल्या जात नाहीत. आज अशा परिस्थितीनं तुम्ही जर क्षणात नाती तोडणार असाल, तुम्ही क्षणात विचार तोडणार असाल, तुम्ही क्षणात भूमिका तोडणार असाल, तुम्ही क्षणात मन दुखवणार असाल, तुम्ही क्षणात तुमचाच ताठरपणा दाखवणार असाल, थांबा, तुम्ही क्षणात सगळं चुरडा करणार असाल आणि सगळं सोडूनच जाणार असाल तर तुम्हाला फक्त तोडायचं आहे, जोडायचं नाही. आणि मला एवढंच वाटतं, प्रेम असू द्या, नातं असू द्या किंवा आपलं जगणं असू द्या, हे जोडणारं असावं, हे चांगल्या विचारांनी चालणारं असू द्या असावं. कारण तरच ते शेवटपर्यंत टिकतं. ते विश्वासावर असतं, ते कर्तृत्वावर सुद्धा असतं, ते तुमच्या मान्यावर पण असतं. तुम्ही जर समजून घेणार नसाल आणि कुठलीच गोष्ट मान्य करणार नसाल तर ती गोष्ट कुठं ना कुठं तरी टाचका मारतेच. कितीही सुंदर काच असू द्या, तो जर आकर्षक असेल, कितीही काच महागाचा असू द्या, परंतु एक जरी छोटासा दगड त्याच्यावर पडला आणि फक्त जर टच झालं तरी तिथं लगेच तडे जाण्याचं काम होतं, लगेच क्रॅक होण्याची शक्यता असते. कितीही स्वच्छ ती सगळी काचाची प्रतिमा असली तरी एक पडलेला टचका सुद्धा त्या काचाचं व्हॅल्यू शून्य करून टाकतो. तसंच आपल्या नात्यांचं झालंय. नातं कसं टिकवायचं ते सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, जीभ चावल्यानंतर ती चावून खायची का जीभ चावल्यानंतर काळजी घ्यायची हे तुम्ही आम्ही ठरवायचं. धन्यवाद.